रायगड प्रीमियर लीगच्या ऑक्शन मध्ये दीपक पाटील सर मॅनेजर आहेत आदित्य मैत्रीगण पळसपे संघाच्या, त्यांना मात्र ताकद लावली होती ती म्हणजे अक्षय पवार आणि आदित्य पाटीलवर तब्बल 14,000 रुपये मोजून या खेळाडूने त्यांना घेतलं, परंतु तिथे हे अक्षय पवार ना आपली भरीव कामगिरी दाखवली नाहीये. स्विचिटचा हा जबरदस्त प्रयास राहिला आणि आदित्य पाटील सारख्या डावखुऱ्या गोलंदाजाला ठोकला गेलाय स्विचिटचा चौकार. उत्तम कामगिरी करताना पाहतोय 2 सलामीर करण मडवी चैतन्य पाटील 6,000 रुपयांनी चैतन्य पाटील मिळालाय. परंतु इथे आता किंमत ऑक्शनची नाहीये, किंमत धावांची आहे. तुम्हाला गरज आहे धावा जमवायची. क्रिकेटमध्ये श्रीमंती धावांची असते, ती धावांची श्रीमंती कोण बहाल करेल. स्लोवर हलवार पर्यंत टाकलेला चेंडू व्हेरिएशन पाहिलं आदित्य पाटील. जीवदानी बामणडोंगरी संघ पुन्हा एकदा 2023-24च्या फॉर्मॅट मधला सर्वोत्कृष्ट संघ ठरला. उदयोन्मुख खेळाडू म्हणून कानपोली संघ ठरला. या संघांची ताकद काय, या संघांची ताकद आहे एकी आणि परफॉर्मन्स. एक राहील तर सेफ राहील आणि त्याच्यामुळेच पुन्हा एकदा कालीजा खल्लास करणारा हा फटका पाहिला. एखाद्या नवतरुणाला पाहून कालीजा खल्लास व्हावा गुरुदादा, एवढा सुंदर फटका दिसला. स्विचचा फटका असा आहे जर का लगावला गेला ना तर तो फार उत्तम वाटतो, फसला गेल्यावर सीवी देते, परंतु इथे मात्र प्रेमात पडणारा हा फटका पाहिला आणि गलीमधून चेंडू ट्रॅव्हल झाला. पुन्हा एकदा आदित्य पाटीलला ठोकलाय चौकार. लेफ्टी विरुद्ध लेफ्टी खेळावं की काय, कारण आदित्य पाटील डावखऱ्या गोलंदाजावर स्विचचे फटके लगातार 2 ठोकले गेले, 2 चौकार ठोकले गेले, 9 धावा धापावरती लागल्या आणि करण मडवीपेक्षा करण स्टडी पुन्हा एकदा. आजकालचं प्रेम जसं दररोज नव्यानं खुलतं ना तसाच प्रकारचा हाही खेळ चैतन्य पाटील दाखवतोय. आदित्य पाटीलला आसमान दाखवलाय. 2 घरंगळत जाणाऱ्या चेंडूवरती 2 चौकार ठोकले, त्यानंतर मात्र एक आसमानी फटका आला स्विचचा. आणखीन एक कव्हर पॉइंट आणि गलीच्या मधून ठोकलाय बहारदार षटकार. रायगड प्रीमियर लीगचं आयोजन म्हणजेच खऱ्या अर्थानं फार मोठं कालीज हवा वाघाचं का एवढं मोठं आयोजन करणं सोपं नसतं. त्याच्यामुळे हातात हात घालत कैलासदादा मात्रे, गुरुदादा मात्रे ही मंडळी आणि आई ग्रुप उभे महाराष्ट्र ग्रुप हे सगळे मंडळी मात्र अप्रतिम कामगिरी करत भव्य दिव्य आणि नव्या फॉर्मॅट मध्ये नव्या रंगात नव्या ढंगात ही रायगड प्रीमियर लीग डे नाईट फॉर्मॅट मध्ये आणतोय, त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. 2 मोठ्या खेळाडूंवर रायगड प्रीमियरच्या ऑक्शन मध्ये लागलेल्या बोलीवर मात्र इथे प्रहार केले जात आहेत. अक्षय पवार फलंदाजीमध्ये फेल झाला तर आदित्य पाटीलला पहिल्याच षटकामध्ये चैतन्य पाटीलनं चांगलीच धमक दाखवली आहे. कारण मला वाटतंय आणखीन एक चांगला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरला मात्र चतुष्टक होईल, सुंदर फेकी आणि इथे मात्र एकच धाम. खऱ्या अर्थानं विचार केला तर आदित्य पाटलांनी टीमनं अभ्यास केला होता तो करण मडवीचा, पण तो पेपर बदलला आणि पेपर आला चैतन्य पाटीलचा. चैतन्यानं अचानक बदललेला रिव्हर्सचा गिअर मात्र अंगलट येतोय. अप्रतिम कामगिरी राहिली चैतन्य पाटीलची. त्याच्यामुळे चैतन्य मात्र या संघामध्ये आता पण चैतन्य आनंद निर्माण करताना करण मडवी आपल्या संघामध्ये एक रोल मॉडेल खेळाडू आहे. तो रोल मॉडेल खेळाडू आपल्या परीने अप्रतिम कामगिरी करताना स्ट्राईक रोटेशन क्रिकेटमध्ये किती महत्वाचं असे दाखवतोय. एकदा मात्र घेतली जाते गोलंदाजीच्या मार्कवर पियुष ठाकूर आणखीन एक मोठं नाव. राईट आर्म ओव्हर द विकेट क्रिकेटचा क्लास दाखवला जातोय.
मिड ऑफ जवळ आहे 30 यार्डाच्या आतमध्ये स्टेप आउट केलं आणि सरळ दिलं फिरकावून लॉंग ऑफच्या डोक्यावरून 1 सीमारेच्या बाहेर चौकार. अप्रतिम अप्रतिम फटकेबाजी, सर्व गुण संपन्न फटकेबाजी, अप्रतिम. थोडासा वाईट खेळलाय आता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेला. डीपला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्याच्यामुळे तिथे मात्र धाव मिळते 1. परंतु जी धावांची आश्वासक धावांची गरज आहे अगदी त्याच्याही पलीकडे जाऊन अप्रतिम कामगिरी करताना आपण निहाळतोय चैतन्य पाटील आणि करण मडवीला. पियुष ठाकूर 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा मोजलेत तर आदित्य पाटीलला पडलेत तब्बल 15 धावा. बिनबाद 21. तू ठोकतोय तर मला ही माझी बाजू लावून धरावी लागेल. मी नाव नाही, मी ब्रँड काय. ऑनर नी झाला, गुडघा टेक, तमाशा देख, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय. षटकार. अतिशय सुंदर फटकेबाजी. 57 धावांचा पाठलाग करताना जणू काही आव्हान आमच्यासाठी थोडं आहे असं दाखवणारी कामगिरी. अप्रतिम फटकेबाजी राहिली आहे दोन्ही फलंदाजाची. चैतन्य पाटीलने तर साथ चढवलाय आणि करण मडवीनं आपला माज दाखवलाय. काय अप्रतिम खेळ सुरू आहे. गोलंदाजांना मात्र पळता भुई थोडी होती आहे. आदित्य पाटील सारख्या ताकदवान फलंदाजावर ज्या वेळेला प्रहार होतो ना त्यावेळेला मात्र इतर गोलंदाज ही भरकटतात. तसाच प्रकारचा हा खेळ. पियुष ठाकूरवर तब्बल 12 धावा आतापर्यंत पडलेत. एक 1.4 षटकांचा खेळ संपतोय. आर्यन ग्रुप चिरले संघ जाऊन ठेवते 27 वर. 26 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. टार्गेट 57 आहे. कदाचित अजूनही वेळ केली नाहीये गोलंदाजीमध्ये, पुनरागमन करावं लागेल. कमी धावा तशा मी म्हणेन की मुळात नव्हत्याच. संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला संधी प्रकाशामध्ये 57 धावांचं टार्गेट वाचवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणं गरजेचं होतं. टॅलेंटेड क्रिकेट खेळली जाते, उत्तम क्रिकेट खेळली जाते. एक मोठ्या फटक्यानंतर आपसुकच अप्रतिम खेळ, मी दर्जेदार खेळाडू काय हे दाखवताना मात्र फक्त एक धाव घेतली जाते आणि दापलकर धावा लागतायत. एक फुल टॉस चेंडू, पण इथे मात्र फाईन लेगची दिशा क्लिअर केली जाते. काय सुरेख खेळ आहे. धावांचा पाठलाग सहज होईल की काय, कारण या चेंडूवर आला आणखीन एक चौकार आणि 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर दाभोलकर धावा लागतायत त्या तब्बल बिनबाद 32 धावा. पहा पुन्हा एकदा गुडघा टेकला होता आणि बॅटची आतली काढा लागली. फाईन लेगच्या मधून चेंडू गेला सीमारेषा बाहेर. खणखणीत चौकार. एकदम कडक बैलगाडाचा नाद. पहिल्या 2 षटकामध्ये अधिराज्य गाजवलंय आर्यन ग्रुप चिरले संघानं, परंतु इथे अजूनही वेळ बिनसली नाहीये. कारण विचार केला तर खऱ्या अर्थानं ॲडव्होकेट विकासदादा भगत, दिनेशदादा बेडेकर ही मंडळी या संघाचे संघ मालक आहेत. दीपक पाटील सारखा चाणक्य आज मॅनेजरच्या सोबत नाही आहेत, कारण रणनीती आखणं गरजेचं आहे आणि ती रणनीती मात्र कुठेतरी कमी पडते. कारण दिग्गज अंबोर सारखा आणखीनही खेळाडू संघामध्ये होता, परंतु आज डाव चालला नाही. अक्षय पवारला आपला बहारदार खेळ करणं गरजेचं होतं, परंतु तोही स्वस्तात परतला. परंतु आदित्य पाटीलच्या हातामध्ये दिलेला पहिला चेंडू मात्र महागडा ठरला. गोलंदाजीच्या मार्कवर सचिन लहाने
जागृती स्पोर्ट्सचा आणखीन एक उत्तम असा हा खेळाडू भिंगारवाडीमधून बिलॉंग करतो. एक दर्जेदार खेळाडू राहिलाय जरूर आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी उत्तम कामगिरी करणारा सचिन लहाने मात्र या षटकामध्ये काहीतरी कमाल करेल का? कारण इथून अजून संधी आहे या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवण्याची. इथून ही पराभव स्वीकारायचा नाही. क्रिकेट एक महत्वाचे गेम शिकवतो की गाफील राहायचं नाही आणि रिलॅक्स व्हायचं नाही. आशा सोडायचं नाही. लढायचं लढायचं झगडायचं आणि जिंकायचं. वाईट बॉल कॉल अवांतरची धाव. पंच जावेद परिसर मात्र इशारा करतायत. हा चेंडू मात्र ऑफस्टिकच्या खूप सारा बाहेरून गेला आणि त्याच्यामुळे एक्स्ट्राची धाव मिळते. सुनील दादा पाटील मुरबी पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय जावेद परिसर. पुन्हा एकदा हा स्विचिटचा प्रयत्न. आपल्या संघ सहकार्यानं जर स्विचिटचे चांगले फटके लगावले तर आपल्याला तरी मोह का आवरेल. आणि तर मोह मात्र आवरला नाही करण मडवीला, परंतु तो मात्र अपयशी ठरला. निर्धाव चेंडू सांगता होते. सचिन लहानेचे षटक निर्णायक ठरेल का? एका दुसरी विकेट मिळवत कमी धावा देत या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आदित्य 11 मैत्री स्पोर्ट्स पळसपे संघ कमबॅक करेल का? सगळे प्रश्न स्वतःला विचारावे लागणार आहेत, कारण त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. हा उत्तर शोधण्याच्या पलीकडे मात्र करण मडवीनं दाखवलं की बाबा रे उत्तर माझ्याकडे. ज्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज आला त्याच कॉमेंट्री बॉक्सच्या कडे फिरकावला. सचिन लहानेच्या या चेंडूला आलाय षटकार. अतिशय अतिशय उत्तम फटकेबाजी. मिडविकेटची सीमारेषा काय सहज क्लिअर केली आहे. पठ्ठ्याच्या वजनाकडे पठ्ठ्याच्या बॉडीकडे जाऊ नका, तर आत्मविश्वास केवढा आहे. रायगडकरांच्या गळ्यातील ताईत आहे. ग्रेट फिनिशर म्हणून ओळख राहिली आहे. फुल टॉस दिशा दिली. पुन्हा एकदा मिडऑफच्या दिशेने चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक येईल, उचलेल, फेकेल. तत्पूर्वी मात्र धाव मिळते 1 आणि 1 या धावसंख्येने धावफलकावर धावा लागतायत. त्या तब्बल 42 बिनबाद 42. 20 चेंडू आणि फक्त 15 धावांची गरज. सामना एकतर्फी चाललाय. या दोन सलामीरांनी मात्र कोणत्याही गोलंदाजाला प्रभावी मारा करूच दिला नाहीये. चैतन्य पाटीलचा क्लास आज पाहिला. त्याच्यामध्ये 4 चौकार 1 षटकार त्यानं ठोकला. 3 स्विचिटचे फटके यशस्वी ठरले. फुल टॉस माफी नाही. इथे मात्र दुष्काळात 13वा महिना होतोय. जो फलंदाज अप्रतिम कामगिरी करताना स्विचिट लगावतोय त्यालाच फुलटॉस पडल्यानंतर तो मात्र भिरकावणार. काबू कॉर्नरचा एरिया आपल्या ताब्यात घेतला आणि ठोकला. यशाकडे जाणारा हा षटकार. उत्तम फटकेबाजी. आदरणीय श्री संतोषदादा म्हात्रे यांच्या बॅनरला जाऊन सरळ हिट केलाय. काय सुरेख फटकेबाजी. हा सामना खूप लवकर संपण्याच्या प्रयत्नात. आणखीन एक फुलटॉस दिशा दिली आहे कव्हरच्या दिशेनं मात्र, आणि एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होता. तिथे मात्र धाव मिळते 1. कदाचित गॅप मिळाली नाहीये, परंतु टॅलेंटेड क्रिकेटच खेळली जातीये. 1 धाव घेत मात्र या षटकाची सांगता होते. या षटकामध्ये ही 2 षटकार आले. 17 धावा याही षटकामध्ये आल्या. त्याच्यामुळे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतायत. त्या तब्बल बिनबाद 49 धावा. हॅलो. तर याचबरोबर आपण काही सन्मान घेतोय. आमचे कैलास म्हात्रे यांचे अतिशय जवळीक मित्र पापडीच्या पाड्यावरून उपस्थित झालेले आमचे अभिषेक शिंदे ते उपस्थित आहेत. तर मी अभिषेक शिंदे यांना विनंती करेन की आपण यावं, आपला शुभ सन्मान इथे स्वीकारायचा आहे. वेळात वेळ काढून या स्पर्धेला त्यांनी उपस्थिती दाखवली आहे.
सीझन 5. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती आपण पाहतोय. बोलूया पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्स मध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा लागतात. तब्बल 49 धावा. फक्त आणि फक्त 8 धावांची गरज. आपला एंड चेंज करत मात्र विशाल मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर आणि हा मात्र येतोय खणखणीत चौकार. अगदीच एकतर्फी सामना हा गेला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये, कारण 50 ही ओलांडली. 53 धावा धावपळकरती लागल्या आणि आता गरज राहिली आहे ती फक्त आणि फक्त 4 धावांची. बरंच काही शिकण्यासारखी गरज आहे. फलंदाजी कमकुवत राहिली, इथे मात्र दिशा दिली जातीये. फक्त दिशा दिली आणि चैतन्य पाटीलनं मात्र एक धाव घेत पुन्हा एकदा आपला संघ सहकारी, आपला पार्टनर्स करण मडवीला आणलाय स्ट्राईकवर. आता करण मडवी कसा फिनिश करेल याच्याकडे फक्त लक्ष राहिलंय, कारण हा सामना अगदीच कंटाळवाणा झाला. आदित्य 11 मैत्री स्पोर्ट्स संघ मात्र दोन्ही डिपार्टमेंटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये निष्प्रभ राहिला. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पुढच्या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. वन साइड सामना, एक हाती सामना 2 सलामीरांनी जिंकलाय. 58 धावा 3.3 षटकांच्या चेंडूमध्ये समाप्त केल्या. 10 विकेट्सनं आर्यन ग्रुप चिरले संघ जिंकतोय. विशाल मात्रे ही 3 चेंडूमध्ये 9 धावा खातोय. करण मडवीच्या धावा आल्या तब्बल 22 आणि त्याच्यामुळे तिथे बघायचं आहे की अप्रतिम खेळ राहिला आणि चैतन्य पाटीलनं 11 चेंडूमध्ये 35 धावा जोडल्या. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आर्यन ग्रुप चिरले संघ, आदरणीय समीरदादा पाटील, एक आदर्श व्यक्तिमत्व यांचा हा संघ. चला, बंटी बद्रिके आणि करण मडवी दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचा आणि मॅन ऑफ द मॅच चैतन्य पाटील. चला, चैतन्य आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्यासाठी. खूप सुंदर असा खेळ चैतन्याचा राहिलाय. आर्यन ग्रुप चिरले हा संघ मात्र हा सामना जिंकतोय आणि आता मात्र जो पहिला सामना जिंकलाय एसटी स्पोर्ट्स मिलिंद सेलके युवा प्रतिष्ठान सुधागड पाली पहिराम पाडा बंटी बद्रिके आणि करण मडवी यांच्यातील ही लढत विनर विनर असा हा सामना आपण पाहणार आहोत. तेजस मात्रे यांचं देखील आगमन झालेला आहे. चला, करण आलाय. तर टॉस करून घेऊ आपण. मी विश्वास भगत साहेबांना विनंती करेन की आपण विकास भगत साहेब, ऍडव्होकेट विकास भगत, मैत्री आदित्य मैत्री 11 पलसवे टीमचे पुरस्कर्ते आहेत विकास भगत साहेब यांच्या शुभ हस्ते इथे